जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बघताय प्राजक्ता चौगुले HR हे ऑफिशियल YouTube चॅनल. आज आपण रेल्वे विभागात असलेल्या 2 महत्त्वपूर्ण वॅकन्सीज बद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप काय प्रोसिजर आहे, कसं अप्लाय करायचं आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, वयाची काय अट आहे, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणताही पार्ट स्किप करू नका. ज्या वॅकन्सीज बद्दल आजच्या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, या वॅकन्सीज साठी तुम्ही भारतातून कोणत्याही जिल्ह्यातून, राज्यातून असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही मेल आहात, फिमेल आहात तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही 10th पास आउट आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, कारण मिनिमम क्वालिफिकेशन याच्यासाठी 10वी पास हे आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय करावी लागणार आहे इथे अप्लाय करण्यासाठी, काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सर्व काही आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगुले HR या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन जॉब अपडेट्स, गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स, वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी, ऑनलाईन अर्निंग असेल किंवा लर्निंग असेल किंवा बिझनेस आयडियाज असतील, असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, ऑर्गनायझेशनचं नाव आहे RRC वेस्टर्न रेल्वे. यांच्याकडून 2024 साठी सध्या रिक्रुटमेंट सुरू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिल्याप्रमाणे की इथे सध्या वेगवेगळ्या पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फिटर, वेल्डर, कार्पेंटर, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, मेकॅनिक अशा वेगवेगळ्या पदांसाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत. टोटल वॅकन्सीज इथे 5066 इतक्या निघालेल्या आहेत. याच्यासाठी ॲप्लिकेशन प्रोसिजर ही ऑनलाईन असणार आहे. आणि कोण इथे अप्लाय करू शकतं तर ऑल इंडिया कॅन्डिडेट, म्हणजे भारतभरातून कोणत्याही राज्यातून, डिस्ट्रिक्टमधून तुम्ही असाल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. याची सिलेक्शन प्रोसेस काय आहे ती आपण बघूया. सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट बेसिसवर याचं सिलेक्शन होणार आहे. मिनिमम एज क्रायटेरिया हा 15 वर्ष असणार आहे, तर मॅक्झिमम एज क्रायटेरिया हा 24 वर्ष असणार आहे. याच्यामध्ये काही कॅटेगरीजना एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. याची ऍप्लिकेशन फी नॉन कॅटेगराइज्ड कॅन्डिडेटसाठी 100 रुपीज आहे, तर SC, ST, PWD आणि वुमनसाठी याच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीये. पेमेंट मोड याचं ऑनलाईन असणार आहे किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग थ्रू. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता, 10वी पास, मिनिमम 50% मार्क इथे तुम्हाला मिळालेले हवेत फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड. आणि ITI जर तुम्ही केलेला आहे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVTI, SCVT यांच्याकडून जर असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही या वॅकन्सीसाठी इच्छुक असाल, तुम्हाला इथे अप्लाय करायची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल वेस्टर्न रेल्वे यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये जर तुमचं ऑलरेडी अकाउंट तयार असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आणि जर तुम्ही न्यू ॲप्लिकंट असाल तर आर यू अ न्यू ॲप्लिकंट, क्लिक हिअर टू रजिस्टर, इथे क्लिक करून तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. आता रेल्वेमध्ये असलेल्या दुसऱ्या वॅकन्सी बद्दल आपण समजून घेऊयात. तुम्ही स्क्रीनवर दिल्याप्रमाणे बघू शकता, RRB NTPC यांच्यातर्फे 12वी पास कॅन्डिडेटसाठी 2024 साठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर्फे या वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पोस्ट आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी NTPC या पदासाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत. वॅकन्सीची डिटेल्स आपण समजून घेऊयात. जे अंडर ग्रॅज्युएट लेवल 12th पास वाले आहेत कॅन्डिडेट्स, ते इथे अप्लाय करू शकतात. ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट, या 4-5 वॅकन्सीज इथे सध्या निघालेल्या आहेत. आणि टोटल वॅकन्सीज इथे ज्या आहेत या 3445 इतक्या आहेत. आणि डेफिनेटली याची प्रोसिजर सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. याच्या महत्त्वाच्या डेट ज्या आहेत लक्षात ठेवण्यासारख्या, याची ऍप्लिकेशन प्रोसिजर ही 21 सप्टेंबर 2024 ला ऑलरेडी सुरू झालेली आहेत, म्हणजे 2-4 दिवसच झालेले आहेत फक्त ही वॅकन्सी आउट होऊन. पण याची लास्ट डेट जी आहे, अंतिम तारीख जी आहे याची अप्लाय करण्यासाठी, ती आहे 20 ऑक्टोबर 2024. जर तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे तर तुम्ही ते नक्कीच लवकरात लवकर 20 ऑक्टोबर 2024च्या आधी इथे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. या वॅकन्सीजसाठी सुद्धा तुम्ही भारतातून कोणत्याही राज्यातून, जिल्ह्यातून असाल
तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. इथे त्यांनी दिलंय हू कॅन अप्लाय ऑल इंडिया कॅन्डिडेट. सिलेक्शन प्रोसेस याची समजून घेऊयात. याच्यामध्ये सीबीटी टेस्ट स्टेज 1, 2 अशी द्यावी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर मेडिकल टेस्ट असणार आहे आणि मग तिसरं जे आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. आता रेल्वे एनटीपीसी 2024 चा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न तुम्ही बघू शकता. नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 100 असणार आहे, तर मार्क्स सुद्धा 100 आहेत. ड्युरेशन ह्या एक्झामचं 1 तास 30 मिनिटं असणार आहे. याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस यावरती तुम्हाला क्वेश्चन्स पडणार आहेत. तसंच स्टेज 2 चा जो पॅटर्न आहे त्याच्यासाठी सुद्धा मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेस यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 120, तर मार्क्स सुद्धा 120 आणि ड्युरेशन सुद्धा याचं 1.5 तास असणार आहे. आणि याचं रेल्वे एनटीपीसी रिक्रुटमेंटसाठी जी एज लिमिट आहे ती आपण बघूयात. मिनिमम एज इथं 18 वर्ष असणार आहे, तर मॅक्झिमम एज हे 36 वर्षांपर्यंत दिलेलं आहे. आणि अदर कॅटेगरी ज्या असतात एज रिलॅक्सेशन आहे इथे. आरआरबी एनटीपीसी रिक्रुटमेंटसाठी मिनिमम सॅलरी ही 21,700 असणार आहे, तर मॅक्झिमम 81,000 प्रति महिना तुम्हाला भेटू शकते. ऍप्लिकेशन फी इथे जी आहे ही जनरल ओबीसी साठी 500 रुपये आहे, तर एससी एसटी साठी 250 रुपये आहे. तुम्ही ही फी ऑनलाईन भरू शकता नेट बँकिंग थ्रू किंवा डेबिट क्रेडिट कार्ड थ्रू. इथे तुम्ही याचं पेमेंट करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यासाठी मिनिमम 12th पास असणं गरजेचं आहे फ्रॉम द रेकॉग्नाइज्ड बोर्ड और युनिव्हर्सिटी. आणि इथे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला इम्पॉर्टंट, तुम्ही ते बघू शकता. पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, त्यानंतर आधार कार्ड आहे, तुमचं वोटर आयडी असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, रेशन कार्ड असेल, किंवा जर तुम्ही अदर कॅटेगरी मधून जर इथे अप्लाय करताय एससी एसटी ओबीसी, तर तुमचं इथे कास्ट सर्टिफिकेट लागेल, 10th मार्कशीट लागेल, 12th मार्कशीट लागेल आणि तुमचं एज प्रूफ लागेल आणि डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही आरआरबी एनटीपीसी रिक्रुटमेंट 2024 याचं ऑफिशियल नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणार आहे. याची पीडीएफ ती तुम्ही इथे अप्लाय करण्यापूर्वी नक्कीच त्याचे डिटेल्स तुम्ही वाचून घ्या. जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी इथे 4 वॅकन्सीज निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अकाउंट्स क्लर्क असेल, तिकीट क्लर्क असेल, किंवा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट असेल, किंवा ट्रेन्स क्लर्क असेल, यांच्यासाठी सुद्धा इथे वॅकन्सीज आहेत. आणि ज्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांच्यासाठी इथे गुड्स ट्रेन्स मॅनेजर, स्टेशन मास्टर, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि तिकीट सुपरवायझर इतक्या वॅकन्सीज इथे निघालेल्या आहेत. टोटल वॅकन्सीज इथे तुम्ही बघू शकता 10,884 इतक्या वॅकन्सीज इथे सध्या निघालेल्या आहेत. या दोन्ही वॅकन्सीजसाठी अप्लाय करण्यासाठी ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगले HR या चॅनलला सबस्क्राईब करा.